आपण आता राजेंद्र ढगे यांच्यासोबत आहोत. राजेंद्र ढगे हे वसई विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये सामान्य मतदाराच्या मताला अमूल्य अशी किंमत असते, पण तोच मतदार जेव्हा निवडणूक रिंगणात येतो त्यावेळी त्याला मर्यादा येतात. कारण त्याच्याकडे आर्थिक स्थिती नसेल, त्याची मसल पॉवर नसेल किंवा त्याच्याकडे कार्यकर्त्यांचं बळ नसेल तर त्याला ती निवडणूक लढणं अशक्य होऊन जातं. पण या सगळ्याला अपवाद ठरले ते राजेंद्र ढगे साहेब. तुमचं स्वागत आहे. निवडणूक लढणं म्हणजे खरं म्हणतात की हे इझी काम नाही आहे, पण तुम्ही त्या रिंगणात आहात. आपण ती लढताय त्यामागचं कारण काय आहे? माझं स्पष्ट आणि स्वच्छ असं कारण आहे की बऱ्याच जणांचे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. ते फक्त तोंडी बोलतात, पण त्यांचा जो उद्विग्न आहे, जो राग आहे तो ते कुठे व्यक्त करू शकत नाही. तर अशा लोकांचा राग, अशा लोकांची जी मानसिक कुचंबणा आहे ती दूर होण्यासाठी त्यांच्यातलाच एक प्रतिनिधी म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. बऱ्याच जणांचे जे मूलभूत गरजा जे आहेत, म्हणजे पाणी, रस्ते, वीज किंवा शिक्षण किंवा आरोग्य, ह्याबाबत इथे जसा पाहिजे त्यांच्या हिशोबाने जसा पाहिजे तसा विकास झालेला नाही. तर शेवटी हा भूतकाळ आहे. वर्तमानात मी काय देऊ शकतो आणि भविष्य तुमचं कसं सुधारू शकतो यावर माझा फोकस असेल. तुम्ही जेव्हा विकास झालेला नाही म्हणता तेव्हा तुमचं रोख कोणाकडे असतो? म्हणजे ऑब्वियस आपण स्थानिक आमदार असे म्हणू, तर नेमका विकास केला नाही म्हणजे तुम्हाला कोणता विकास अपेक्षित आहे? बघा, आजही आपल्याकडची लोक मुंबई ठाण्याला उपचारांसाठी जातात. आपल्या इथे जर सक्षम अशी आरोग्य व्यवस्था असली असती तर नक्कीच आपल्या इथले जे गरजू नागरिक आहेत, जे गरजू रुग्ण आहेत, त्यांना इथेच उपचार मिळाले असते. पण तसं झालं नाही. 2009पासून महानगरपालिका अस्तित्वात आली, त्यानंतर बरेचसे रुग्णालयांचे प्रोजेक्ट जरी घात घातले असतील तरी ते पूर्णत्वास आलेले नाही आहे. जसं आता आचोळेचं हॉस्पिटल असून दे किंवा नवघरचं हॉस्पिटल असून दे किंवा DM पेटेड हॉस्पिटलचं रिनोव्हेशनचं काम असून दे, ते अद्याप लोकार्पण झालं नाही आहे किंवा ते लोकांच्या सेवेत उतरलं नाही. आपल्याकडे आता अजूनही महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये शासकीय योजना नाहीत. महात्मा फुले जन आरोग्य योजना आपल्या महानगरपालिकेत नाही. त्यामुळे बरेचशी जी योजनेअंतर्गत जी काही ट्रीटमेंट होते ती आपल्याकडे होणं शक्य नाही. त्यामुळे आपल्या इथल्या नागरिकांना, रुग्णांना मुंबई ठाण्यामध्ये उपचारासाठी जावं लागतं. तसंच आपल्याकडे शिक्षण व्यवस्था, महानगरपालिका आपल्या इथे शिक्षण टॅक्स घेते पण शिक्षण शून्य देते. त्यामुळे इथल्या पालकांना महागड्या फीजचा सामना करावा लागतो. आपल्या इकडे जर सरकारी शाळा जर सक्षम बनल्या तर नक्कीच आपल्या इथली जी गरजू घरातली जी मुलं आहेत ती त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळू शकतं, त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. सर, तुम्ही रुग्णमित्र आहात. मला वाटतं की त्या विषयावर तुम्ही छानपैकी बोलू शकाल. पण त्याआधी मी तुम्हाला एक आठवण करून देतो की काल बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील आहे, ते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बचावार्थ काल मैदानात उतरले आहेत. म्हणजे त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेत की त्यांचं असं म्हणणं आहे की जे सत्ताधारी म्हणजे राज्य आणि केंद्रातले जे सत्ताधारी आहेत महायुतीचे, त्यांनी 30 वर्ष काम केलेलं नाही असं जेव्हा त्यांचे उमेदवार सांगतात तेव्हा ते मुद्दा हा खोडून काढतात. त्यांचं असं म्हणणं आहे की आरोग्य व्यवस्थेमध्ये वसई विरार महापालिकेने अत्यंतिक चांगलं काम केलेलं आहे. त्याची काल त्यांनी आकडेवारी सादर केलेली आहे. त्यांनी त्यामध्ये आपल्या इथे प्रसूती ज्या होतात त्याची आकडेवारी सांगितलेली आहे. आपल्याकडे जे आरोग्य केंद्र आहेत छोटी मोठी, तर त्या माध्यमातून होत असलेलं काम त्यांनी सांगितलेलं आहे. त्या रुग्णालयांमध्ये जी काही बेडची संख्या आहे म्हणजे 700च्या आसपास आहे, त्यावर ते बोललेले आहेत. तर हे सगळं ते जेव्हा सांगत असतात, त्यांचं काम सांगत असतात, तर हा मुद्दा तुम्ही त्यांचा खोडू शकता? नक्कीच. बघा, प्रसूतीवर त्यांनी जर लक्ष केंद्रित केलं आहे तर मग बाकीच्या मुद्द्यांवर का नाही ते लक्ष केंद्रित करू शकले? आता तुम्ही बघत असाल की आजूबाजूच्या जे महानगरपालिका आहे, ठाणे महानगरपालिका असून दे किंवा मीरा रोड भाईंदर महानगरपालिका असून दे, तर ह्या ठिकाणी PPP तत्वावर एक खाजगी रुग्णालयाचा ग्रुप यांनी एक PPP तत्वावर
हृदय उपचार केंद्र सुरू केले. जसं कळव्याला आनंददिघे हृदय उपचार केंद्र असून दे किंवा एकनाथ शिंदेच्या मातोश्रीच्या नावानं मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल हृदय उपचार केंद्र असून दे, हे PPP तत्वावर चालणारी हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे सरकारी रुग्णालय आहेत. इथे महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत हृदयाचे उपचार होतात, त्याच्यानंतर किडनी स्टोनसारखी ऑपरेशन्स होतात. आता आपल्या इकडे महानगरपालिकेच्या रुग्णालयात योजनाच नसल्या कारणाने किंवा समजा एखाद्या ह्यांनी जर PPP तत्वावर जर एखादं हृदय उपचार केंद्र चालू करायचं झालं तर ते चालू केलं असतं त्यांनी, पण त्यासाठी अनिच्छा खूप आहे. ह्याबाबत मी बऱ्याचशा सरकारी म्हणजे जे स्थानिक जे प्रशासक आहेत त्यांच्याशी याबाबत मी चर्चाही केली होती, पण ती निष्फळ ठरली. पण होऊ शकतं. मी स्वतः इथे नरवीर चेमाजी अप्पा हृदय उपचार केंद्र व कर्करोग रुग्णालय आणण्याचा प्रयत्न करणार. सर, तुम्ही रुग्णालयांची मागणी करता. तुम्ही म्हणता की इथे एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हायला हवं आणि ते मोठ्या स्तरावर असायला हवं. पण दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील काल म्हणाले की एखादं रुग्णालय चालवणं हे पांढऱ्या हत्तीसारखं असतं. तर दुसरीकडे त्यांनी अशी माहिती आपल्याला दिलेली आहे की मीरा भाईंदर महापालिकेने रुग्णालय सुरू केलेलं आणि त्यांचं ते बंद पडलेलं आहे. त्याऐवजी राज्य सरकार किंवा राज्य सरकारने काही आपल्याकडून हस्तांतरित करून घ्यावीत असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही त्यांच्या ह्या मुद्द्याला कुठे बघता? बघा, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होणं पहिले खूप गरजेचं आहे. आपल्या इथे वैद्यकीय महाविद्यालय असणं गरजेचं आहे आणि नर्सिंग इन्स्टिट्यूट असणं खूप गरजेचं आहे. रुग्णालय केव्हा चालू शकणार? जेव्हा त्यांच्याकडे पुरेसं असं मनुष्यबळ असेल. तर आपण जर ही सिस्टीम जर चालू केली तर नक्कीच आपल्या रुग्णालयांना मनुष्यबळ मिळू शकतं आणि आपण ह्या इथल्या नागरिकांना व्यवस्थित असं आरोग्य देऊ शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी जे सांगितलं की मीरा रोडचं हॉस्पिटल हे नंतर राज्य शासनाकडे हस्तांतरित केलं. आता माझ्या इकडे नवघर हॉस्पिटल जे आहे, जे होणारं आहे किंवा जे होत आहे त्याचं अजून कामच झालं नाही आहे, तर त्याच्यावर त्यांनी भाष्य करायला हवं. आज विरारचं ग्रामीण रुग्णालय ते रिनोव्हेशनचं काम होतं, त्याच्यावर त्यांनी भाष्य करावं. म्हणजे अशी बरीचशी जी अपुरी जी रुग्णालयांची प्रोजेक्ट आहेत, ॲटलिस्ट रुग्णालयांची प्रोजेक्ट तरी पूर्णत्वास नेऊन त्यांनी वेळेत जर नागरिकांच्या सेवेत जर दिली तर नक्कीच आरोग्य सुविधेवर याचा चांगला परिणाम होऊ शकतो. सर, 21 आरोग्य केंद्र जे आहेत, जी जिल्हा परिषदेकडे आहेत, ती हस्तांतरित झालेली नाही आहेत. तर ती हस्तांतरित करून घेण्यात महापालिका म्हणजे आपले स्थानिक सत्ताधारी कमी पडलेत का राज्य सरकार त्यांना देण्यात कमी पडलं आहे? बघा, आता ह्याच्यामध्ये त्या दोघांचं समन्वय असणं ते खूप गरजेचं आहे. त्यांचे काही समन्वय जर नसतील तर हे असं होणारच नाही. तर त्यावर आपल्याला पहिले काम करावं लागेल की नेमकं पाणी कुठे मुरतं. कारण की शेवटी ह्या नागरिकांना देणाऱ्या एक मूलभूत सुविधांपैकी हा एक भाग आहे. तर ह्यावर त्यांनी लवकरात लवकर जर त्यांनी विद्यमान जे कोणी असतील त्यांनी जर घेतलं तर ठीक आहे, नाहीतर मी सक्षम आहे, मी पुढे पुढाकार घ्यायला तयार आहे. सर, असाच एक प्रश्न उपस्थित होतो तो शाळांच्या बाबतीतला. आपल्याकडे जिल्हा परिषदेच्या 300च्या आसपास काहीतरी शाळा आहेत, त्याही हस्तांतरित झालेल्या नाही आहेत. त्यामुळे आपण चांगलं शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या देण्यात कमी पडतो आहे. तर त्या विषयावर तुमचं कसं विजन असेल? बघा, माझं विजन स्पष्ट आणि चांगलं विजन एक आहे की जेवढा काही जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या जर त्यांना महानगरपालिकेला द्यायच्या नसतील तर जिल्हा परिषद शाळा ह्या NGOला द्या चालवायला. महानगरपालिका तसंही शिक्षण कर घेतच आहे. त्या शिक्षण कराच्या माध्यमातून ह्या NGOंना थोडी बहुत मदत करा. NGO ह्या शाळांचं मॅनेजमेंट बघेल आणि विद्यार्थ्यांचा काउंट कसा वाढू शकेल ह्याच्यावर ते लोक फोकस करतील. जर NGOंच्या माध्यमातून ह्या ज्या शैक्षणिक ज्या शाळा जर चालल्या तर आपल्याकडे CBSE SSC बोर्डसारख्या पण मीडियम जिल्हा परिषदच्या शाळेत चालू करू शकतो. आपल्याकडे मैदानं आहेत, आपल्याकडे म्हणजे शाळेला लागून मैदानं आहेत, छोटी का होईना पण आहेत. तर मुलांचा सर्वांगीण विकासासाठी ह्या NGO मदत करू शकतात. NGOला ह्या माध्यमातून बरंचसं समाजकार्य करणारा वाव आहे. आपल्याकडे 7 ऑक्टोबर 2024 रोजी एक GR निघालेला आहे. ज्या कोणी बौद्धिस्ट संघटना आहेत किंवा संस्था आहेत त्यांना 10 लाखापर्यंतचं अनुदान मिळतं शैक्षणिक कामासाठी. जर एखादी NGO बौद्धिस्ट संस्था जर असेल तर त्यांना 10 लाखाचं अनुदान सरकारकडून मिळणार आहे. अच्छा,
दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या काल माझी बालकल्याण समितीच्या सभापती आहेत, त्यांनी एक मुलाखत दिलेली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून आपण बालकल्याण समितीच्या माध्यमातून खूप साऱ्या योजना दिलेल्या आहेत, तर त्याचा फायदा 3-1 हजार लोक घेत आहेत. सर, तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय? तुम्हाला वाटतं का ते पोचवायला त्यांनी हे करत असताना आत्ताच्या राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केलेली आहे, तर तुम्ही ह्या योजनांना कसं बघता? त्या पोचल्या आहेत का? महापालिका कुठे कमी पडते? बघा, महानगरपालिकेच्या अंतर्गत जी असणारी जी लोकसंख्या आहे ती जर पाहता 3000 आकडा हा खूप छोटा आहे. आणि तो जो 3000चा जो आकडा आहे तो ॲक्च्युअल आकडा आहे की नाही हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. आता बघा, मी काल म्हणजे एका मतिमंदासोबत होतो. चिंचोडीला जो राहतो, चिंचोडीवरून तो चालत येत होता. त्याला नायगावला मी पिकअप केलं. तर त्याचं असं म्हणणं आहे की मला आहे ना हँडिकॅपचं सर्टिफिकेट घ्यायला मी चाललो आहे. आधी मी त्याला बोललो की तू कशाला देत पाहिजे, तर त्यांना 2000ची पेन्शन मिळते, मला हे पेपरवर्क कंप्लीट करायचं आहे. तर मी पुढे माझा असा मुद्दा होतो की तुम्ही ही यंत्रणा त्यांच्या घरापर्यंत पोचवा, त्यांच्या घरात जाऊन त्यांचे पेपरवर्क क्लिअर करा. कारण की बरेचसे हँडिकॅप किंवा मतिमंद आहेत हे तेवढे सक्षम नाही आहेत की ते तुमच्या दारात येणार. कारण की शेवटी सरकारी काम 2 महिने थांब, 4 महिने थांब अशी गत आहे. तर महिला बालकल्याण विभागाने प्रत्येकी त्या अपंगाच्या मतिमंदाच्या घरात जाऊन त्यांचे फॉर्म भरले पाहिजेत, त्यांना जे काही डॉक्युमेंट लागतात त्यांची पूर्तता केली पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत ती जर योजना जर पोचवली तर नक्कीच हा आकडा 3000हून जास्त होऊ शकतो. तुम्ही रुग्णमित्र म्हणून काम करत असताना तुम्हाला नेमक्या कोणत्या अडचणी येतात? बघा, मला नेमकी अडचणी आता जर मी मतिमंदांच्या बाबतीत जर बोललो तर मतिमंदांचा IQ टेस्टसाठी आपल्या इथल्या मुलांना जे हॉस्पिटलला जावं लागतं. त्यामध्ये जर समजा तो मतिमंद व्यक्ती जर हँडिकॅप जर असेल तर त्यांच्या पालकांना त्यांना ट्रॅव्हल करायला खूप त्रास होतो. सो ही यंत्रणा त्यांनी आपल्या इकडे पण आणावी, जे आणली असती पण ते होऊ शकलं नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं आता तुम्ही बघाल की आपल्याकडे महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही. म्हणजे कागदोपत्री महिलांसाठी स्वच्छतागृह आहे, हा बाबा इथे महिलांचं स्वच्छतागृह आहे, पण तिकडे गेल्यावर ते नाही आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींतूनच हा लोकांचा उद्वेग आहे. तर हे जे प्रश्न आहेत ते जनतेसमोर म्हणजे ह्यांच्यासमोर येणं गरजेचं आहे. त्यासाठी मी हा प्रयत्नशील आहे. मी आता तुम्ही म्हणाले की महिलांसाठीची शौचालयं नाही आहेत, पण आपण महापालिकेच्या जर आकडेवारीवर नजर टाकली तर आत्ता पंतप्रधान जी काही योजना आहे त्याच्यामधून त्यांनी सांगितलं की आपण खूप सारी शौचालयं बांधत असतो. तर तुम्ही काय सांगाल की हे महापालिका सांगते तर आकडा सत्यता आहे त्याच्यात? महानगरपालिकेचा जर आकडा जर त्यांनी दिला असेल तर त्यांनी लोकांपर्यंत तो आकडा व्यवस्थितपणे पोचावा विथ फोटो, म्हणजे समजेल की नेमकं त्यांचा आकडा आणि तिथला बाजूचा तो फोटो त्यांनी नंबरिंग जर केलं असेल तर ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. महानगरपालिकेने ते करावं. आपण महानगरपालिका म्हणतो तर महापालिकेवर अंकुश हा इथल्या सत्ताधाऱ्यांचा असतो, तर तुम्ही अप्रत्यक्षरित्या हा दोष सत्ताधाऱ्यांना देता का महापालिकेवरच सोडून द्याल? बघा, आता सध्या प्रशासनाचं राज्य आहे महानगरपालिकेवर. तर महानगरपालिका ही त्यामध्ये थोडी बहुत दोषी आहे की त्यांनी प्रॅक्टिकली ही सर्व कामं करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जाऊन नेमकं ती योजना किंवा ती सुविधा तिथे आहे की नाही, मिळते की नाही, हे सर्व काम पाहण्याचं प्रशासनाचं आहे. नाही, महापालिकेवर जरी प्रशासक असला तरी नगरसेवक नाही आहेत हे आपण मान्य करून चालतो. पण आता तुम्ही थेट तुमची निवडणूक आहे ते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात लढताय, मग इथे आमदार हितेंद्र ठाकूर यांचं उत्तरदायित्व संपतं का? माझी निवडणूक ही आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात नाही. मी एक सामान्य लोकांचा प्रतिनिधी आहे. माझी ही निवडणूक सामान्य लोकांसाठीची आहे. माझी ही निवडणूक तुमचे प्रश्न घेऊन एक उभा राहणारा एक व्यक्तिमत्व म्हणून मी ह्या ठिकाणी निवडणुकीला पाहतो. माझा इथे कोणी विरोधक नाही. मला जे पाहिजे किंवा नागरिकांना जे पाहिजे ते मी देण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून पुढेही करणार आहे. त्यामुळे माझी निवडणूक ही सामान्यांचे प्रश्न घेऊन पुढे सरकणारा हा एक व्यक्तिमत्व आहे. बाकी त्यांना माझा विरोधक समजायचा असेल तर ते समजू शकतात. नाही, पण कसं होतं की आता तुमच्यासमोर हितेंद्र ठाकूर आहेत, भाजपकडून स्नेहा दुबे आहेत, काँग्रेसकडून विजय पाटील साहेब आहेत. तिघेही मोठी व्यक्तिमत्व आहे, त्यांचाही राजकारणातला तितकासा अनुभव आहे. मग त्या तिघांच्या तुलनेमध्ये तुम्ही स्वतःला कुठे बघताय आणि लोक तुम्हाला निवडून देतील याची कितपत तुम्ही स्वतःला विश्वास देताय? बघा,
नक्कीच तिघांच्या तुलनेत जे तिघेही हे धनवान पण आहे, त्यांच्याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळ पण आहे, त्यांच्याकडे राजकीय शक्ती पण आहे. पण माझ्याकडे माझी स्वतःची शक्ती आहे की मी आज लोकांमध्ये घरोघरी जाऊन दारोदारी जाऊन मी माझा स्वतःचा प्रचार करत आहे. लोकांना मी जी कामं केली आहेत, म्हणजे जिथे माझ्याकडे राजकीय पॉवर नसताना पण मी बऱ्याचशा योजना लोकांपर्यंत आणलेल्या आहेत. मी मला जर थोडीफार राजकीय पॉवर जर मिळाली तर नक्कीच ह्या योजना आणखीन प्रभावीपणे मी अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तर मी ह्या सर्व निवडणुकीकडे फक्त ह्याच नजरेने बघतो की मी हा सामान्यांचा व्यक्ती आहे. सामान्य माणूस जे नाही करू शकत किंवा त्यांना जे करायचं असतं पण त्यांची जी मानसिक कुचंबणा किंवा त्यांना जर वाटत असेल की बाबा आपण कुठेतरी आपण कुठेतरी प्रतिनिधित्व करतो, तर त्यांचं प्रतिनिधित्व घेऊन मी उभा आहे. तर मी ह्या दृष्टीने ह्या इलेक्शनला बघत आहे. सर, खरं तर हा तुमचा प्रयत्न ॲप्रिशिएटिव्ह आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण शेवटी कसं आहे की निवडणूक लढताना आपल्याला आर्थिक बळ लागतं आणि कार्यकर्त्यांचं एक, पण तुमच्याकडे ते आहे किंवा नाही याची कल्पना आपल्याला नाही आहे. आपल्या दर्शकांना आवडेल ते विचारून घ्यायला. आत्ता तुम्ही प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवता? मी बघा, आमच्या अपक्षांना 4 नोव्हेंबरला निशाणी मिळाली. 4 नोव्हेंबर नंतर आम्हाला 18 नोव्हेंबरपर्यंत प्रचार करायचा आहे. म्हणजे हार्डली आमच्याकडे 12 ते 13 दिवस आहेत. त्याच्यामध्ये पण आता आम्ही नवीन असल्याकारणाने आम्हाला परमिशनमध्येच आमचे दिवस जातात. ॲक्च्युली रिक्षाची परमिशन घ्या, अजून कसली परमिशन, बरेचशा परमिशन. तर निवडणूक आयोगाने म्हणजे आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य मिळतं की परवानगीच्या बाबतीत. पण आता मी माझा प्रचार कसा करतो आहे की बाजार, त्याच्यानंतर दारोदारी फिरून माझा प्रचार चालू आहे. प्रत्येकाला व्यक्तिशः जे ओळखीची व्यक्ती आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून मी काम करत आहे. रेल्वे स्टेशन परिसर वगैरे ह्या ठिकाणी मी उभं राहून तिकडे माझी पत्रकं वाटप करण्याचं काम असून दे किंवा ज्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दलचं मी जागरण किंवा जागृती करत आहे. तर अशा पद्धतीने माझा प्रचार चालू आहे. सोशल मीडियावर थोडा बहुत माझा प्रचार सुरू आहे. आपण बघत असाल, मी एकटा प्रचार करणारा व्यक्ती आहे. वसई विरारमध्ये एकटा अपक्ष उमेदवार जो आहे तो एकटाच प्रचार करत आहे. बरोबर. हो सर, पाणी, आरोग्य, शाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा याच्या पलीकडे तुम्ही वसईला विकास कामांच्या बाबतीत कुठे बघता? तुम्हाला काय वाटतं की तिथे एकतर म्हणजे स्थानिक सत्ताधाऱ्यांकडून चूक झाली आहे आणि त्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? बघा, भूतकाळ आहे त्याला आपण विसरून जावं. वर्तमानात मी काय देऊ शकतो ह्याच्याबद्दल मी थोडं बोलतो. बघा, आपल्याकडे मोठा प्रश्न आहे हा कचराभूमीचा, डम्पिंग ग्राउंडचा. आज आपल्याकडे लाखो टन कचरा जमा होतो पण त्याचं विघटन होत नाही. त्यामुळे काय सार्वजनिक आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर जर ह्या कचऱ्याचं व्यवस्थित विल्हेवाट विघटन जर केलं तर त्या माध्यमातून आपण गॅस उत्पन्न करू शकतो आणि इंधनासाठी त्याचा वापर करू शकतो. असे प्रकल्प राबवायला नक्कीच पाहिजे की जेणेकरून कचऱ्याचं विघटन होईल. त्यानंतर आपल्याकडे CNG किंवा आता जसं वाहतूक कोंडी जी होते किंवा CNG पंप नाही आहे किंवा व्हेकल आता जे चाललं आहे, तर व्हेकल रिचार्ज सेंटर असणं आपल्याकडे गरजेचं आहे. आपल्याकडे माझा एक आणखीन एक त्यामधला मुद्दा आहे. जसं शेतकऱ्यांना पीक विमा असतो तसं मच्छीमारांना पण विमा असला पाहिजे. जर त्यांची बोट मासे पकडून म्हणजे मावराविना जर परतले तर त्यांना नुकसान भरपाई पहिलं मिळणं गरजेचं आहे. कारण की त्यांचा लाखोचं डिझेल जातं, खलाशांचे पगार जातात, रसद जाते. तर हे कुठेतरी शासनाने पण ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शेतकरीसुद्धा माणूस आहे तसा मच्छीमार पण माणूस आहे. तर त्यांनाही भरपाई मिळायला हवी. त्यानंतर आपण जे सार्वजनिक ठिकाणी ज्या वेश्या वगैरे आहेत तर त्यांचा वावर तिथे नसावा ह्यासाठी आपण काम करतो आहे. वेश्यांचं पुनर्वसन होणं पण गरजेचं आहे. त्यानंतर जे भिकारी आहेत, आपल्याकडे मोठी समस्या आहे भिकारी. तर त्या भिकाऱ्यांना पण रोजगार जर देऊ शकलो तर आपण भिकारीमुक्त पण वसई करू शकतो. त्यानंतर ज्येष्ठांचे बरेचसे प्रश्न आहेत. बऱ्याचशा ज्येष्ठांना ते टेक्नोसेवी नाही आहेत. त्यांना म्हणजे सायबर गुन्हे घडले जाऊ शकतात. OTP एखाद्या वृद्धाने जर पास ऑन केला तर त्यांचे अकाउंट वगैरे नील झाल्याच्या घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत. आणि महत्त्वाची म्हणजे गोष्ट की आता तुम्ही जर बघाल तर वसईच्या गावच्या पट्ट्यामध्ये जी मंडळी आहेत ती कामधंद्यानिमित्त बाहेर देशी असते आणि त्यांच्या घरात फक्त वृद्ध माता पिता असतात. तर त्यांच्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे.
ह्या वृद्धांना पुढे मागे अल्झायमर डिमेन्शियासारखे आजार होऊ शकतात, त्यांना विसरण्याची गोष्ट होऊ शकते. तर अशांसाठी आपण एक जर स्वतंत्र अशी ओपीडी त्यांना समुपदेशन केंद्र जर आपण करता आली तर त्यावर आपण एक काम करतोय. व्यसनमुक्ती वसई हा माझा नारा आहे, कारण आपल्या इथे व्यसनाधीन झालेले पण काही मंडळी मिळतात. बरेचसे तुम्ही बघत असाल की आज इतक्याचा अवैध माल पकडला, हे पकडला, तर ह्याची माहिती असते सर्वांना की हे कुठे आहे, पण ह्याच्यावर काम करणारा बरेचसे प्रतिबंध येत असतात. तर मी त्यावर एक काम करतो. व्यसनमुक्तीसाठी मी वसईमध्ये प्रयत्न करणार आहे, कारण की मी 2017ला व्यसनमुक्ती पालघरच्या माध्यमातून इथे पथनाट्य स्पर्धा भरवल्या होत्या जिल्हास्तरीय. तर माझा हा अजेंडाच आहे व्यसनमुक्ती वसई म्हणून. सर, तुम्ही आता तुमच्या वचननाम्यामध्ये SRAचा उल्लेख केला, पण त्याआधी मी तुम्हाला एक असं विचारणा करतो की वसई पूर्वी सांस्कृतिक नगरी होती, हरित वसई म्हणून तिचा लौकिक होता. पण आत्ता सगळं जे काही अनधिकृत बांधकामं झाली आहेत त्या माध्यमातून जे आपण असं म्हणणार नाही की लोक विस्थापित येत आहेत, पण त्या लोकवस्तीतून त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा त्यांच्या मानसिक आरोग्यावर पडतो आहे, हे तर मान्य करता तुम्ही. आणि मग तुम्ही आता त्याच्यामध्ये उल्लेख केलेला की आता जर उद्या ह्या सगळ्या आपल्याला वस्तींमध्ये सुधारणा आणायची झाली तर तुम्ही SRAचा उल्लेख केला. हो. तर ती काय संकल्पना आहे तुमची? बघा, MMRDA क्षेत्रात SRA लागू होऊ शकतं. जर आपल्याकडे जर SRA जर लागू झालं तर नक्कीच ह्या ज्या बकाल वस्ती आहेत, ज्या अनधिकृत वस्ती आहेत, त्या व्यक्तींना एक त्यांची पक्की घरं मिळू शकतात. आता तुम्हाला माहीतच असेल की नालासोपारात 41 बिल्डिंग हे अनधिकृत आहेत. पण ह्याचं कारण कोण आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्या माणसांनी तर घरं घेताना बिल्डरनी तर त्यांना विकली, पण आता त्यांना बेघर व्हायची जी वेळ आली आहे ती कोणामुळे आली आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकामांना आळा बसवण्याचं काम हे प्रशासनाचं तर आहेच, लेकिन इथल्या राज्यकर्त्यांचं पण आहे. तर SRAच्या माध्यमातून ज्या काही झोपडपट्टी आहे ते झालेल्या आहेत त्यांना आपण पक्की घरं देण्याचा आपण विचार करत आहोत. त्यानंतर नक्कीच जेव्हा ह्या पक्की घरं देणार आहेत तेव्हा त्या ठिकाणी आपण त्यांना पाणी, वीज वगैरे पण आपण देण्याचा तिथे प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून सार्वजनिक स्वच्छता पण अबाधित राहील आणि लोकांना त्याचा लाभही मिळेल. तसंच मी माझ्या जाहीरनाम्यात आणखीन एक असा मुद्दा हे घेतलेला आहे की पत्रकार आणि डॉक्टरांना जे संरक्षण पाहिजे ते आपण देणार. कारण की आज पत्रकारांवर पण हल्ले होतात, डॉक्टरांवर पण हल्ले होतात. तर हे होऊ नये त्यासाठी पत्रकार डॉक्टर संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी मी प्रयत्नशील असणार. सर, आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत. शेवटच्या प्रश्नाकडे येतो. तुम्ही आत्ता या निमित्ताने मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना हेच आव्हान आहे माझं की यंदाची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. एक सुज्ञ उमेदवार म्हणून मी तुमच्यासमोर येत आहे. तुम्ही एक सुज्ञ मतदार म्हणून मला वोट द्यावं यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो की येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजल्याच्या दरम्यान तुम्ही 7 नंबरचं बटन देऊन या राजेंद्र ढगेला तुम्ही साथ द्या, या ऑटो रिक्षाला साथ द्या. धन्यवाद. सर, धन्यवाद. आमच्या पण तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही सविस्तर आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद.